Good morning, girls. Myself Jagtap Kedi. Last lecture we have studied second topic and understood the concept related this topic. Today's lecture I will explaining remaining concept of this topic. So you all listen it carefully. Now I will start my lecture. आपण लास्ट लेक्चरला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या धड्यांमधील कर्जाऊ भांडवलातील अनेक स्रोतांबद्दल माहिती घेतली. कर्जाऊ भांडवलातील अनेक स्रोतांमधील कर्ज रोखे, त्याचे वैशिष्ट्य व प्रकार, ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे व त्यांची वैशिष्ट्य या 3 स्रोतांबद्दल आपण माहिती घेतली. त्याचप्रमाणे आज आपण कर्जाऊ भांडवलातील पुढच्या स्रोतांबद्दल म्हणजे अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्थांची कर्जे आणि व्यापारी कर्जे या 4 स्रोतांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण या धड्यातील भाग व कर्ज रोखे, समहक्क भाग व अग्रहक्क भाग, मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल यातील फरक सुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारे बघणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे कंपनीला कर्जाऊ भांडवल हे अनेक स्रोतांमधून उभा करावे लागते. त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कंपनी अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्थांची कर्जे, व्यापारी कर्जे, कर्ज रोखे, ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे या अनेक स्रोतांमधून कंपनी कर्जाऊ भांडवलाची उभारणी करते. जेव्हा कंपनीला अतिरिक्त भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी या स्रोतांद्वारे भांडवलाची उभारणी करते. त्यामुळे कर्जाऊ भांडवल उभा करणे हे कंपनीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आता आपण सर्वप्रथम अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती या स्रोतांबद्दल माहिती घेऊयात. अमेरिकन ठेवपावती की ज्याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट म्हणजेच ADR असे म्हटले जाते व जागतिक ठेवपावती की ज्याला ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट म्हणजे GDR असे म्हटले जाते. अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे की कंपनी म्हणजे ज्या भारतातल्या कंपन्या असतात त्या भारतातल्या कंपन्यांना जर कर्जाऊ भांडवल हे विदेशी भागबाजारामधून जर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर अशा वेळेस भारतीय कंपन्यांना त्यांच्या भागांची नोंदणी ही विदेशी भागबाजारात करावी लागते आणि त्यांची नोंदणी विदेशी भागबाजारात झाल्यानंतरनं आपल्या भारतातल्या कंपन्या या अमेरिकन ठेवपावती की ज्याला ठेवपावत्या म्हटल्या जातात आणि जागतिक ठेवपावती यांचे वाटप करून ते विदेशी नागरिकांकडनं किंवा अनिवासी भारतीयांकडनं अशा प्रकारच्या कर्जाऊ भांडवलाची उभारणी इथे करू शकतात. हे याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भागबाजारात करते. भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी व विक्री भारतीय भागबाजारात म्हणजे इंडियन स्टॉक एक्सचेंज की ज्याला आपण ISE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE अँड नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE येथे केली जाते. परंतु जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्या त्यांच्या भागांची नोंदणी विदेशी भागबाजारात करून त्यात भागांची खरेदी विक्री केली जाते. विदेशी भागबाजार म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे NYSE हे विदेशी भागबाजाराचे एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन की ज्याला आपण NASDAQ हे सुद्धा विदेशी भागबाजाराचं उदाहरण आहे. म्हणजे या प्रकारच्या विदेशी भागबाजारामध्ये भारतीय कंपन्या नोंदणी करून त्या प्रकारे खरेदी विक्री भागांची करू शकतात. विदेशी भागबाजार म्हणजेच जर या विदेशी भागबाजारात भारतीय कंपन्यांनी नोंदणी करायची असेल तर त्यांना या भागबाजारातील धोरणांची पूर्तता करावी लागते. विदेशी भागबाजाराचे धोरणे किंवा नियम हे भारतीय भागबाजारांपेक्षा खूप वेगळे असतात.
यासाठी ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करू शकत नाहीत, ते ठेव पावत्याद्वारे भागांची नोंद करू शकतात. अमेरिका व युरोपमधील भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची म्हणजे ADR व GDR विक्री व खरेदी ही डॉलर किंवा युरो या चलनाने केली जाते. या ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येने भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावतींचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी भागांसारखेच असते. त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते. ठेव पावती धारकांच्या वतीने म्हणजे ज्या व्यक्तींना या ठेव पावती खरेदी केलेल्या आहेत त्या ठेव पावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भाग पेढ्या की ज्याला आपण डिपॉझिटरी म्हणजे एक प्रकारे भागांची खरेदी विक्री करणारा एजंट की ज्याला आपण मध्यस्थ म्हणतो, या मध्यस्थांकडे या ठेव पावत्या ठेवल्या जातात. GDR व ADR दोन्हीही ठेव पावत्याच आहेत. या दोन्ही मधला फरक इतकाच आहे की ADRची विक्री ही अमेरिकेत होते तर GDRची विक्री ही अमेरिका सोडून इतरत्र केली जाते. म्हणून विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय या ADR व GDRची खरेदी करून त्यांचे पैसे इथे गुंतवू शकतात. म्हणून जर भारतातल्या कंपनीने अशा ठेवींची जर खरेदी विक्री केली असेल तर अशा वेळेस कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भाग पेढ्यांकडे देतात. तर या भाग पेढ्या त्यांचे रूपांतर गुंतवणूकदारांच्या चलनात करून त्यांना लाभांश पोचवित असतात. म्हणजे अशा प्रकारे अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती यांची खरेदी विक्री करून भारतीय कंपन्या त्यांच्या भागांची नोंदणी ही विदेशी भाग बाजारात करू शकतात आणि त्याद्वारे तशा प्रकारचे विदेशी चलन किंवा कर्जाऊ भांडवल ते इथे उपलब्ध करू शकतात. भाग बाजारामध्ये GDRची विक्री केली जाते त्याचे काही आपल्याला नावे सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं भाग बाजार आहे लंडन स्टॉक एक्सचेंज, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज अँड हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. म्हणजे अशा प्रकारच्या भाग बाजारामध्ये GDRची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे अशा प्रकारे भारतीय कंपन्या जागतिक ठेवपावती व अमेरिकन ठेवपावती यांचे वाटप करून त्याद्वारे भांडवलाची उभारणी करू शकतात. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावतीबद्दल सांगितलेली आहे. या पुढचा स्रोत आहे व्यावसायिक बँका की ज्याला आपण कमर्शियल बँक असे म्हणतो. व्यावसायिक बँकांचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ज्या कंपन्यांना कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते अशा कंपन्यांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्जाचा पुरवठा करण्याचे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या बँकांचे आहेत. या बँका प्रथम जनतेची बचत एकत्र करतात आणि त्या माध्यमातून ज्या ज्या कंपन्यांना वित्ताची गरज आहे त्यांची गरज भागवण्याचा इथे प्रयत्न केला जातो. कंपन्यांना अल्पकालीन वित्त पुरविण्यात व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यावसायिक बँका खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे प्राथमिक स्रोत आहे. व्यावसायिक बँका कंपन्यांना त्यांची वित्तीय गरज भागवण्यासाठी अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देत असतात. या बँका आपल्या प्रत्येक ठेवीदारांची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना या बँका राबवत असतात. अशा ठेव योजनांमधून बँका लोकांची बचत एकत्र करतात व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. व्यावसायिक बँका या कंपन्यांना मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कंपन्यांचे भाग व कर्जरोखे विकत घेतात. त्याचप्रमाणे कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदीची हमी घेतात. म्हणजे अशा विविध प्रकारे या व्यावसायिक बँका कंपन्यांना कर्जाऊ भांडवलाच्या वित्ताचा पुरवठा करण्यासाठी मदत करत असतात. त्याचप्रमाणे व्यावसायिक बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना दिल्या आहेत कंपन्यांसाठी. त्या योजना आपण पुढील प्रमाणे बघूयात. त्यातली पहिली योजना सांगण्यात आलेली आहे अधिविकर्ष की ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो. अधिविकर्ष ओव्हरड्राफ्ट ही सुविधा बँकेत चालू खाते असलेल्या कंपनीला दिली जाते.
कंपनीच्या चालू खात्यावर जर रक्कम कमी असेल आणि अशा वेळेस कंपनीला जास्त रकमेची गरज असेल तर कंपनी बँकेकडून अधिविकर्ष ही सुविधा मागू शकते. कंपनीने किती रकमेची मागणी केली त्यानुसार त्यांच्या खात्यावर तेवढी रक्कम वर्ग केली जाते. तेव्हा कर्जदार त्या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. परंतु बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो आणि खातेदार त्या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो व बँकही जेवढी वास्तविक रक्कम खातेदारांनी काढलेली आहे त्यावर व्याज आकारणी केली जाते. म्हणजे अशा प्रकारे बँक ही कंपनीला अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देते. यापुढची दुसरी योजना सांगितलेली आहे रोख-पत की ज्याला आपण कॅश क्रेडिट म्हणतो. रोख-पत कॅश क्रेडिट हा एक महत्त्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. ही सुविधा अधिविकर्षाच्याच पद्धतीने चालवली जाते. रोख-पत सुविधा ही मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. बँक या सुविधांवर पूर्ण रकमेवर व्याज न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावर व्याज आकारले जाते. यापुढची तिसरी योजना आहे रोकड कर्जे की ज्याला आपण कॅश लोन म्हणतो. रोकड कर्जे कॅश लोन या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जाते. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली जाते तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावर तेवढी व्याज आकारणी केली जाते. आणि शेवटची योजना सांगण्यात आलेली आहे सूट देऊन हुंडी वटवणे. सूट देऊन हुंडी वटविणे याचा अर्थ एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतरनं आदेशक की ज्याला आपण ड्रॉवर किंवा सेलर म्हणतो हा आदेशितेकडून म्हणजे की ज्याला आपण ड्रॉवी किंवा बायर म्हणतो कडून रक्कम म्हणजे हुंडी मिळवू शकतो. आदेशक या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे होय. पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देते. अशा प्रकारे हुंडी हा एक व्यापारी देयक की ज्याला ट्रेड बिल म्हणतात. म्हणून बँक हुंडीचा स्वीकार करते व त्याप्रमाणे रोख रक्कम उधार देते. म्हणजे अशा प्रकारे व्यावसायिक बँका कंपन्यांना पतपुरवठा करण्यासाठी या अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित असते व त्याचा फायदा या कंपन्यांना होत असतो. यापुढची कर्जाऊ भांडवलातील स्रोतामधली पुढची संकल्पना आहे वित्तीय संस्थांची कर्जे. वित्तीय संस्थांची कर्जे याचा अर्थ देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणांची घोषणा केली गेली. केंद्र व राज्य सरकारांनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम व दीर्घ मुदतीचे निधी पुरवते. त्याचप्रमाणे नवीन कंपनी तसेच इतर कंपन्यांसाठीही अशा प्रकारची आर्थिक मदत उपयुक्त असते. याचा अर्थ म्हणजे कंपन्यांना मध्यम व दीर्घ मुदतीच्या निधीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून या वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आली. आणि या वित्तीय संस्थांची स्थापना ही 4 भागात वर्गीकरण करून करण्यात आली. त्यातला पहिला भाग आपण बघूयात विकास प्रणीत बँक. विकास प्रणीत बँक या भागामध्ये एकूण 5 प्रकारच्या वित्तीय संस्था सांगण्यात आलेल्या आहेत. जी की पहिली संस्था आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया की ज्याला आपण IDBI म्हणतो. दुसरी आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की ज्याला आपण IFCI म्हणतो. तिसरी आहे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की ज्याला आपण ICICI म्हणतो.
चौथी आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया की ज्याला आपण SIDBI म्हणतो. आणि शेवटची 5वी संस्था सांगितलेली आहे इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया की ज्याला आपण IRBI म्हणतो. म्हणजे विकास प्रणीत बँका या संस्थांमध्ये एकूण 5 प्रकारच्या संस्था आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापुढची दुसरी वित्तीय संस्था आहे, त्यामध्ये एकूण 3 प्रकारच्या संस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली संस्था आहे रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड की ज्याला आपण RCTC म्हणतो. दुसरी संस्था आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया की ज्याला आपण TDICI म्हणतो. आणि तिसरी वित्तीय संस्था सांगितलेली आहे टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की ज्याला आपण TFCI म्हणतो. म्हणजे वित्तीय संस्थांमध्ये या 3 प्रकारच्या संस्था आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा भाग सांगितलेला आहे गुंतवणूक प्रणीत संस्था. गुंतवणूक प्रणीत संस्थांमध्ये 3 प्रकारच्या वित्तीय संस्था सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की ज्याला LIC म्हणतो. दुसरी आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया की ज्याला आपण UTI म्हणतो. आणि तिसरी संस्था सांगण्यात आलेली आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की ज्याला आपण GIC म्हणतो. म्हणजे गुंतवणूक प्रणीत संस्थांमध्ये या 3 प्रकारच्या वित्तीय संस्था आपणास सांगण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटची चौथी राज्यस्तरीय संस्था, यामध्ये एकूण 2 प्रकारच्या संस्था सांगितलेल्या आहेत स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन की ज्याला CFC म्हणतो आणि दुसरी आहे स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की ज्याला आपण SIDC असे म्हणतो. म्हणजे सरकारने जे कंपन्यांना मध्यम व दीर्घ मुदतीचा निधी उपलब्ध करण्यासाठी ज्या वित्तीय संस्थांची स्थापना केली त्या वित्तीय संस्था आपल्याला अशा 4 विभागांमध्ये वर्गीकृत करून सांगण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या प्रकारच्या वित्तीय संस्था कंपन्यांना मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात. कंपनीचे भाग कर्ज रोखे खरेदी करतात. प्रतिभूतींच्या विक्रीच्या प्रक्रियेमध्ये भाग विमेकरी अंडररायटर की ज्याला आपण एजंट म्हणतो म्हणून काम करतात. कर्जाऊ रकमेसाठी हमीदार म्हणून काम करतात. म्हणजे अशा विविध प्रकारे या वित्तीय संस्था कंपन्यांना मदत करत असतात. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला वित्तीय संस्थांची कर्जे या प्रकारच्या स्रोतांमध्ये सांगितलेली आहे. आता यापुढे कर्जाऊ भांडवलातील शेवटचा स्रोत की ज्याला व्यापारी कर्जे म्हणजेच ट्रेड क्रेडिट असे म्हटले जाते. व्यापारी कर्जे ट्रेड क्रेडिट म्हणजे कोणताही व्यवसाय हा कर्ज किंवा उधारीशिवाय चालत नाही. उधारी हा व्यवसायाचा आत्मा आहे. व्यापारी कर्ज हा अल्प मुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्पादक, ग्राहक विक्रेते तसेच वस्तूंचा व साहित्यांचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको म्हणतात. व्यापारी कर्ज हे रोखीचे कर्ज नाही. ही एक विक्री झाल्यानंतरनं एका ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. याचा अर्थ म्हणजे जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार की ज्याला आपण सप्लायर म्हणतो ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्ज म्हणतात. या व्यापार उद्योगांमध्ये या कर्जाला खूप महत्त्व आहे. छोट्या ग्राहक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादारावर अवलंबून राहावे लागते. कारण कोणत्याही कर्जाऊ दस्तऐवजावर सही न करता कर्ज घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. म्हणून पुरवठादार वस्तूंची विक्री करतो व स्वेच्छेने 30 दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवसांची देयक देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच देयक रक्कम दिली गेली तर तो त्यावर सूट देतो. म्हणून व्यापारी कर्जाच्या अटी किंवा नियम ही लवचिक असतात. म्हणून व्यापारी कर्जे हा एक निधी उपलब्ध करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला व्यापारी कर्जे म्हणजे ट्रेड क्रेडिटबद्दल देण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे कर्जाऊ भांडवलातील स्रोत आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. कर्जाऊ भांडवलातील स्रोतांमध्ये पहिला स्रोत आपण बघितला होता कर्ज रोखे की ज्यामध्ये आपण त्याची वैशिष्ट्ये व प्रकार बघितले.
दुसरा स्रोत सांगितला ठेवींचा स्वीकार, तिसरा स्रोत सांगितला बंधपत्रे, चौथा स्रोत सांगितला अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, पाचवा स्रोत सांगितला व्यावसायिक बँका, सहावा स्रोत सांगितला वित्तीय संस्थांची कर्जे आणि शेवटचा सातवा स्रोत सांगितला व्यापारी कर्जे. म्हणजे या अनेक स्रोतांमधून कंपनी आपला व्यवसाय चालवण्यासाठी कर्जाऊ भांडवल उभा करण्याचा इथे प्रयत्न करत असते. म्हणजे अशाबद्दलची माहिती आपल्याला कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतांबद्दल इथे सांगण्यात आली आहे. यापुढे आपण या धड्यातील भाग व कर्जरोखे यामधील फरक बघणार आहोत. भाग व कर्जरोखेमध्ये पहिला फरक सांगितलेला आहे अर्थ. आता यामध्ये काय फरक आहे की भाग हा कंपनीच्या भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असे म्हणतात. म्हणजे जेव्हा कंपनीला मालकीचे भांडवल उभा करायचे असते तेव्हा कंपनीला भागांची खरेदी विक्री करून त्या माध्यमाने हे भांडवल उभा करता येते. त्यानंतर कर्जरोखे की ज्यामध्ये आपल्यात सांगण्यात आलेलं आहे की कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. की ज्याप्रमाणे आपण आत्ताच कर्जाऊ भांडवलाचे अनेक स्रोत बघितले. म्हणजे या अनेक स्रोतांमधून कंपनी काय करते, स्वतःसाठी कर्जाऊ भांडवल उभा करत असते की ज्याला कर्जाऊ प्रतिभूती असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे धारकाचे स्थान. भाग भांडवल हे मालकीचे भांडवल आहे म्हणून भागधारक हा कंपनीचा मालक असतो. कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे म्हणून कर्जरोखे धारक हा कंपनीचा धनको असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे स्वरूप. भाग हे कायमस्वरूपी भांडवल आहे. कंपनीच्या कार्यकाळात हे भाग परत केले जात नाहीत. आणि कर्जरोख्यांबद्दल सांगण्यात आलेलं आहे की हे तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल आहे. यामध्ये ठराविक मुदतीनंतर कर्जरोखे हे परत केली जातात. पुढचा चौथा मुद्दा सांगण्यात आलेला आहे मतदानाचे हक्क. भागधारकांना मतदानाचे हक्क असतात परंतु कर्जरोखे धारकांना मतदानाचे हक्क नसतात. आणि शेवटचा पाचवा मुद्दा सांगण्यात आलेला आहे तारण. म्हणजे भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल आहे. भागधारकांना कोणत्याही प्रकारचं तारण दिलं जात नाही. परंतु कर्जरोखे भांडवल हे कर्जाऊ भांडवल असल्यामुळे कंपनीची मालमत्ता तारण म्हणून दिली जाते. म्हणजे अशा 5 मुद्द्यांच्या मार्फत आपण भाग आणि कर्जरोखे यातील फरक इथे बघितलेला आहे. त्यापुढचा दुसरा फरक आहे समहक्क भाग व अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग आणि अग्रहक्क भागमध्ये त्यातला अर्थ काय सांगण्यात आलेला आहे की जे भाग अग्रहक्क भाग नसतात ते भाग समहक्क भाग असतात. आणि अग्रहक्क भागांबद्दल माहिती सांगितलेली आहे की लाभांश आणि कंपनी विसर्जनावेळी भाग भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क भागांना अग्रक्रम दिला जातो. यानंतर समहक्क भाग आणि अग्रहक्क भागमधल्या फरकांमधला दुसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे लाभांशाचा दर. समहक्क भागधारकांना लाभांश हा भागांवर अस्थिर दराने दिला जातो तर अग्रहक्क भागधारकांना लाभांश हा भागावर स्थिर दराने दिला जातो. तिसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे मतदानाचा हक्क. समहक्क भागधारकांना मतदान करण्याचा हक्क कंपनीच्या नियमानुसार देण्यात आलेला आहे. अग्रहक्क भागधारकांना मतदान करण्याचा हक्क नाही परंतु त्यांचे हितसंबंध ज्यात गुंतलेले आहे त्या मुद्द्यावर ते मतदान करू शकतात. पुढचा चौथा मुद्दा सांगण्यात आलेला आहे भांडवल परतफेड. कंपनीच्या हयातीतील समहक्क भाग भांडवल परत मिळू शकत नाही. म्हणजे कंपनी जेव्हा बंद पडेल किंवा कंपनीचं जेव्हा विसर्जन होईल अशा वेळेस या समहक्क भाग भांडवलाची परतफेड केली जाते. परंतु कंपनी परतफेडीचे अग्रहक्क भागांचे वाटप करू शकते जे कंपनीच्या कार्यकाळात परत केले जातात. आणि शेवटचा पाचवा मुद्दा सांगण्यात आलेला आहे भांडवलाचे स्वरूप. समहक्क भाग भांडवलाला जोखमीचे भांडवल म्हटले जातात तर अग्रहक्क भाग भांडवलाला सुरक्षित भांडवल म्हटले जातात. म्हणजे असे 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला इथे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याबद्दल फरक सांगण्यात आलेला आहे. आता यापुढे शेवटचा तिसरा फरक सांगण्यात आलेला आहे मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल.
यात अर्थ सांगण्यात आलेला आहे की मालकीचे भांडवल भागधारकांच्या मदतीने उभे केले जाते, कारण जेव्हा कंपनीला मालकीचे भांडवल उभारायचे असते तेव्हा कंपनी भागांची विक्री करून उभा करते. तर कर्जाऊ भांडवल कंपनीला धनकोच्या मदतीने उभे केले जाते, कारण कंपनी जे कर्जाऊ भांडवलाचे अनेक स्रोत असतात त्या अनेक स्रोतांच्या माध्यमातून कंपनी कर्जाऊ भांडवलाची इथे उभारणी करते. त्यानंतर त्यांचे स्रोत सांगण्यात आलेले आहेत. हे भांडवल समहक्क भाग व अग्रहक्क भाग यांचे वाटप करून गोळा केले जाते. तर हे भांडवल कर्ज रोखे, मुदत ठेवी, बँकेचे तसेच वित्तीय संस्थेचे कर्ज याद्वारे कर्जाऊ भांडवल गोळा केले जाते. त्यानंतर पुढचा तिसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे स्थान. भागधारक हे कंपनीचे मालक असतात, तर कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. यापुढे पुढचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे मतदानाचा हक्क. मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भागधारक कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात, तर कर्जरोखे धारकांना कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क नसतो. आणि शेवटचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे संपत्तीवरचा प्रभार. मालकीच्या भांडवलामध्ये भागधारकांचा कंपनीच्या मालमत्तेवर कोणताही प्रभार नसतो, परंतु सुरक्षित कर्जरोख्यांचा कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार असतो. म्हणजे अशा मुद्द्यांद्वारे आपल्याला मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल याबद्दल माहिती इथे सांगण्यात आली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण भाग व कर्जरोखे, समहक्क भाग व अग्रहक्क भाग आणि मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल यातील फरक काही मुद्द्यांच्या आधारे आपण इथे बघितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे आपला दुसरा धडा संपला. यामध्ये आपण या धड्यात वित्त पुरवठ्याचे स्रोत याबद्दल माहिती बघितली की ज्यामध्ये आपण मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल याबद्दल माहिती घेतली. मालकीचे भांडवल कंपनी भाग आणि प्रतिधारण नफा यामधून उपलब्ध करते, तर कर्जाऊ भांडवल कंपनी बंधपत्रे, कर्ज, वित्तीय संस्था, बँकांकडून कर्ज घेऊन या माध्यमातून उपलब्ध करत असते. मालकीच्या भांडवलाच्या स्रोत यामध्ये आपण भागांची वैशिष्ट्ये, भागांचे प्रकार, समहक्क भाग त्याचे वैशिष्ट्य व प्रकार, अग्रहक्क भाग त्याचे वैशिष्ट्य व प्रकार आणि प्रतिधारण नफा व त्याचे घटक याबद्दल माहिती घेतली. त्याचप्रमाणे आपण कर्जाऊ भांडवलातील स्रोत यामध्ये कर्ज रोखे त्याचे वैशिष्ट्य व प्रकार, ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे त्याचे वैशिष्ट्य, अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्थांची कर्जे आणि व्यापारी कर्जे या 7 स्रोतांबद्दल आपण माहिती जाणून घेतली. व त्याचप्रमाणे आपण भाग व कर्ज रोखे, समहक्क भाग व अग्रहक्क भाग आणि मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल यातील फरक बघितला. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला दुसऱ्या धड्यामध्ये बघण्यात आली. म्हणजे या धड्यामध्ये आपण मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल कंपनी कोणकोणत्या स्रोतांमधून उपलब्ध करते याबद्दल माहिती आपण या प्रकारच्या धड्यात बघितली. इथे आपला दुसरा धडा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत संपला. थँक यू फॉर लिसनिंग मी.